आज महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिवस आहे. या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानवांना माझे विनम्र अभिवादन. महामानवांना विनम्र अभिवादन. जय भीम, जय संविधान. मी मारुती सहारे. आपण पाहतो नागवंश. आज महामानवांचा महापरिनिर्वाण दिवस आहे. ह्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आपल्याला राज्यात काहीतरी चर्चा सुरू करता येईल का, असं मला वाटलं. म्हणून मी आज चर्चा करण्यासाठी एक विषय या ठिकाणी मांडत आहे. आणि तो विषय म्हणजे महाराष्ट्र राज्यात एखाद्या लाडकी बहिणीला महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री होता येईल का? महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री होता येईल का? हा आजचा विषय आहे. हा विषय मी घेऊन का आलो आहे, ह्या विषयावर मी चर्चा का करत आहो, तर मी चर्चा यासाठी करीत आहे की लाडली बहीण योजना ही योजना माजी मुख्यमंत्री, आजचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी सुरू केलेली आहे. आणि आज म्हणजे कालच महाराष्ट्र राज्याचे नवे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांचा शपथविधी सोहळा पार पडलेला आहे. देवेंद्रजी फडणवीस हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झाले. त्यामुळे मी त्यांचंसुद्धा अभिनंदन करतो. पण आज मी हा विषय काय चर्चेत आणत आहे, कारण महाराष्ट्रामध्ये महिलांच्या सक्षमीकरणासाठी अनेक योजना राबविल्या जात आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा कायदा मंत्री होते त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिल संसदेमध्ये सादर केलं होतं. आणि हे हिंदू कोड बिल महिलांच्या प्रगतीसाठी, महिलांना न्याय मिळावा, महिलांवरचे अन्याय अत्याचार थांबावे, महिलांना हक्क आणि अधिकार मिळावा, त्यांची प्रगती व्हावी, या उद्देशाने त्यांनी हिंदू कोड बिल त्यावेळेस कायदेमंत्री असताना सादर केलेलं होतं. परंतु त्यावेळेच्या संसदेमध्ये त्या बिलाचा विरोध झालेला आहे. संसदेच नाही तर बाहेरसुद्धा विरोध झालेला आहे. आणि संसदेत बिल मान्य होत नाही. महिलांना मी कायदेमंत्री असताना महिलांसाठी काही करू शकत नाही, म्हणून मी ह्या पदावर राहण्यात माझा उपयोग काय, म्हणून त्यांनी कायदेमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर कालांतराने
हिंदू कोडबिलातला काही भाग टप्प्याटप्प्याने लागू करण्यात आलेला आहे. आणि आज जे आमच्या भगिनींची जे प्रगती दिसत आहे, ती प्रगती त्या हिंदू कोडबिलाचाच एक भाग आहे. आज आमच्या लाडक्या बहिणी वेगवेगळ्या क्षेत्रात कार्य करीत आहेत. आमच्या लाडक्या बहिणी वेगवेगळ्या क्षेत्रात काम करीत आहेत. छोटे छोटे व्यवसाय त्यांनी उभे करून मोठमोठ्या उद्योजिका बनलेल्या आहेत. अनेक बेरोजगारांना रोजगाराच्या संध्या उपलब्ध करून दिलेल्या आहेत आणि त्या त्या व्यवसायामध्ये त्यांनी त्यांच्या कर्तृत्वाने त्या धाडसाने पुढे आलेल्या आहेत. काही आमच्या लाडक्या बहिणी नोकरी व्यवसायात आहेत. त्यांच्यावर जी जबाबदारी टाकलेली आहे, त्या मोठ्या धाडसाने ती जबाबदारी पार पाडत आहेत. आमच्या लाडक्या बहिणी ज्या ज्या क्षेत्रात आहेत, ते कुठलंही क्षेत्र असो, कला क्षेत्र असो की इतर कुठलंही क्षेत्र असो, त्या त्या क्षेत्रामध्ये ज्या ज्या जबाबदाऱ्या त्यांच्यावर आलेल्या आहे, मोठ्या कौशल्याने त्या पार पाडत आहे, धाडसाने पार पाडत आहे आणि त्या त्या क्षेत्रामध्ये आपलं नाव लौकिक आहे. त्या त्या क्षेत्रामध्ये आपापलं नाव लौकिक करीत आहे. त्यामुळे मला त्या सर्व आमच्या लाडक्या बहिणीचा अभिमान आहे. आमच्या लाडक्या बहिणीचा मला अभिमान आहे. आमच्या लाडक्या बहिणी धार्मिक क्षेत्रात सुद्धा प्रगतीवर आहे, सामाजिक क्षेत्रात सुद्धा प्रगतीवर आहे आणि राजकीय क्षेत्रात सुद्धा प्रगतीवर आहे. राज्याची जी प्रगती झालेली आहे, त्या प्रगतीमध्ये आमच्या लाडक्या बहिणींचा सिंहाचा वाटा आहे. आमच्या लाडक्या बहिणींचा सिंहाचा वाटा आहे. एवढंच काय, आजपर्यंत किंवा यानंतर ज्या काही निवडणुका होतील, ज्या ज्या निवडणुका होतील आणि जे जे पक्ष विजयी होतील, त्यांच्या विजयामध्ये आमच्या लाडक्या बहिणीचं पुरुषाबरोबरीचं योगदान आहे. मग आमच्या लाडक्या बहिणीला इतर राज्यात जर मुख्यमंत्री बनाची संधी मिळत असेल, तर आमच्या महाराष्ट्र राज्यात सुद्धा एखाद्या वेळेस तरी ते कुठल्याही पक्षाची असो, एखाद्या वेळेस तरी मुख्यमंत्री बनाची संधी एखाद्या पक्षाने द्यावी. कारण आमच्या महाराष्ट्रामध्ये सक्षम अशा सामाजिक क्षेत्रात, राजकीय क्षेत्रात मुख्यमंत्री पदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या अनेक आमच्या लाडक्या बहिणी आहेत. आणि ज्या दिवशी एखादा पक्ष आमच्या एखाद्या लाडक्या बहिणीला मुख्यमंत्री बनाची संधी निर्माण करून देईल, नक्कीच त्याला आमच्या लाडक्या बहिणी कधीच विसरणार नाही. म्हणून आजच्या महामानवाच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त असा एखादा विषय सुरू करावा, म्हणून मी आज लाडक्या बहिणीला मुख्यमंत्री बनवता यावं, केव्हा तरी संधी मिळावी, या उद्देशानं आजचा व्हिडिओ बनवलेला आहे. यावर आपलं मत काय, नक्की कळवा. धन्यवाद.